नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पक्षाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. नवं विधेयक आमच्याकडे आल्यानंतर विचार करू. देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास आमचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकावर आज नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक. रेल्वे चौपदरीकरणाच्या कामासाठी ब्लॉक. या कामामुळे काही उपनगरीय लोकल आणि मेमू गाड्या पूर्णपणे रद्द. अमरावती महापालिकेचे नवे आयुक्त ॲक्शन मोडमध्ये. डॉक्टर मंगेश गोंदावलेंची महापालिकेच्या सर्व विभागांची पाहणी. नागरिकांना वेळेत पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे निर्देश. अमरावतीत शेतकऱ्यांवर तिहेरी संकट ओढावलं. बोगस बियाणं, पावसाची दडी, आता चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. वीज तारा जोडून सिंचन सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून पावसाची उघडीप, मात्र तरीही शेतीच्या कामांना वेग. नागठाणा येथील शेतकऱ्यानं ट्रॅक्टरला एकाच वेळी 6 डवरे जोडून सोयाबीनची केली कोळपणी. सांगलीत स्मार्ट मीटर विरोधात दुर्गामातेची वेशभूषा करून अनोखा आंदोलन. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे बिल दुपटीनं तिपटीनं वाढवण्यात असल्याचा आरोप. बीडमधील बार्शी नाका परिसरात धावत्या स्कॉर्पिओतून धूर निघत स्फोट. स्फोटानंतर आग लागून स्कॉर्पिओ खाक. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मुंबईतील कोस्टल रोडवर कारचा अपघात होऊन भीषण आग. आगीमुळे नरिमन पॉइंटकडे येणारी वाहतूक बंद. कोस्टल रोडवरील बोगद्यात मोठ्या प्रमाणावर धूर. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. शेत जमिनीचा मोबदला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा आरोप. बाजार भावाने मोबदला द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या राजेंद्र नगरात युवकाची हत्या. काही तरुणांनी युवकाचा हात छाटला. प्रेम प्रकरणाच्या वादातून हत्या झाल्याची पोलीस उपायुक्तांची माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.